स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा, विषय राज्यशास्त्र, प्रकरण 2, स्वातंत्र्य आणि हक्क। तर आज आपण स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे ऑन लिबर्टी। ऑन लिबर्टी हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला। पर्याय रॉबर्ट नॉझिक, थॉमस हॉब्स, जे.एस. मिल, इसाया बर्लिन। हे काय आहे? लेखकाची नावे आहेत। त्यापैकी उत्तर आहे जे.एस. मिल, म्हणजेच ऑन लिबर्टी हा ग्रंथ जे.एस. मिल यांनी लिहिला। दुसरं विधान आहे स्वराज ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। स्वराज ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली आहे। पर्याय महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। उत्तर आहे महात्मा गांधी। स्वराज ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा। खाली एक विधान दिलं आहे आणि त्याच्या खाली पर्याय म्हणून काही कारणे दिली आहेत। आपल्याला योग्य कारण निवडून त्या विधानाला जोडायचं आहे, म्हणजेच उत्तरामध्ये आपल्याला योग्य कारण निवडायचं आहे। तर त्यासाठी विधान दिलं आहे राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथॅम यांनी मांडले। कारण विधान पुन्हा एकदा ऐका, राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत म्हणून असे तत्व जेरेमी बेंथॅम यांनी मांडले आहेत। आता कारणे, पर्याय म्हणून जी काही कारणे दिली आहेत ती पहिली वाचते। राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही, व्यक्तीला आपले हित चांगले समजते, स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते। शेवटचा पर्याय आहे स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते। आता उत्तर आहे व्यक्तीला आपले हित चांगले समजते। व्यक्तीला आपले हित चांगले समजते, पर्याय क्रमांक ब। तर आता हे उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरेमी बेंथॅम यांनी मांडले, कारण व्यक्तीला आपले हित चांगले समजते। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानाला समर्पक, साजेसा, योग्य, म्हणजेच आपल्याला कमी शब्दात ते वाक्य बोलता येईल असं समर्पक शब्द सुचवायचा आहे। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे किंवा पहिली संकल्पना आहे 86व्या घटनादुरुस्तीमार्फत भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क। विधान पुन्हा एकदा ऐका, 86व्या घटनादुरुस्तीमार्फत भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क, त्याला म्हणतात शिक्षणाचा हक्क। आपण नेहमीच्या नेहमी एवढी मोठी संकल्पना बोलू शकत नाही, आपण थोडक्यात त्याला म्हणतो शिक्षणाचा हक्क। आता यामध्ये दुसरं विधान आहे व्यक्ती आणि समाजाच्या सद्विवेक बुद्धीवर आधारलेले हक्क। व्यक्ती आणि समाजाच्या सद्विवेक बुद्धीवर आधारलेले हक्क, त्याला म्हणतात नैतिक हक्क। काय म्हणतात? नैतिक हक्क। अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना किंवा थोडक्यात एक शब्द लिहू शकतो। प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। पुढे एक संकल्पना चित्र दिलं आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे। संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क। भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे मध्ये एका चौकोनमध्ये लिहून दिलं आहे आणि त्यासमोर 6 चौकोन दिले आहे। त्यामध्ये आपल्याला भारतीय संविधानातील मूलभूत हक्क लिहायचे आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चौकोनामध्ये 2 मूलभूत हक्क लिहून दिले आहेत, ते आहेत समतेचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क। बाकीचे हक्क आपल्याला लिहायचे आहेत। तर भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आपल्याला लिहिताना पहिले लिहायचं आहे शोषणाविरुद्धचा हक्क। शोषणाविरुद्धचा हक्क हे पहिल्या चौकोनामध्ये लिहायचं आहे।
त्यानंतर लिहायचा आहे समतेचा हक्क. समतेचा हक्क लिहूनच दिलेला आहे, परंतु आपल्याला लिहिताना तो लिहावा लागेल. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क. यामध्ये आपला सिक्वेन्स चुकला तरी चालेल, परंतु आपल्याला हक्क व्यवस्थित लिहायचे आहे. शोषणाविरुद्धचा हक्क, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सनदशीर इलाज करण्याचा हक्क, सनदशीर इलाज करण्याचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. अशा प्रकारे आपण भारतीय संविधानातील मूलभूत हक्क लिहून दिलेले संकल्पना चित्र पूर्ण केले आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. खाली एक विधान दिलं आहे, ते विधान आपल्याला चूक आहे का बरोबर आहे ते ओळखायचं आहे, आणि चूक असेल तर त्याची कारणे आणि बरोबर असेल तर त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. त्यामध्ये विधान दिलं आहे, वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. हे विधान उत्तर, हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. आता हे विधान बरोबर असल्याचं कारण, प्रत्येक देशातील संविधान त्याच्या नागरिकाला म्हणजे त्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवते. सगळ्या देशात प्रत्येक व्यक्तीला समान हक्क असतात का? त्या देशानुसार वेगवेगळे हक्क असतात. म्हणून प्रत्येक देशातील संविधान त्याच्या नागरिकांना, जनतेला, नागरिकांना म्हणजेच जनतेला कोणते हक्क द्यायचे ते तो ठरवतो. म्हणूनच वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात. हे विधान बरोबर आहे. आपल्याला हा प्रश्न 2 मार्कासाठी येते, म्हणून एक आपला मार्क असला असतो चूक की बरोबर त्याला, आणि 1 मार्क असतो एक कारण लिहिण्याला. आपल्याला जर जास्त कारण येत असेल तर आपण लिहू शकता. प्रश्न चौथा आहे, सहसंबंध स्पष्ट करा. सहसंबंध स्पष्ट करा म्हणजेच एक प्रकारचा फरक स्पष्ट करा. आता आपल्याला सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये काय सहसंबंध आहे तो आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर, पहिले सकारात्मक स्वातंत्र्य, त्याचा अर्थ बघा. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देणारे आचरण करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देणारे आचरण करणे. आणि नकारात्मक स्वातंत्र्य, त्याचा अर्थ होतो, नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर कोणत्याही प्रकारचे बाह्यबंधन नसावे. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर कोणत्याही प्रकारचे बाह्यबंधन नसावे. हा आहे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये सहसंबंध अर्थाच्या बाबतीत. आता आपण सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य याचं स्वरूप बघूया. सकारात्मक स्वातंत्र्य याचं स्वरूप आहे, सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्तीला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची मुभा असते. त्यासाठी शासन व्यक्तीच्या विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करते. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्तीला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची मुभा असते. त्यासाठी शासन व्यक्तीला विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करते. आता नकारात्मक स्वातंत्र्य, त्याचं स्वरूप आहे, कोणतीही बाह्य शक्ती व्यक्तीवर वर्चस्व गाजवू शकत नाही. कोणत्याही बाह्य शक्तीच्या दडपणाशिवाय व्यक्तीला हवे ते करण्याची पूर्ण मुभा नसते. हे आहे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य याच्या स्वरूपाच्या संबंधितील सहसंबंध. तिसरं आहे आपलं सकारात्मक स्वातंत्र्य, यामध्ये कायद्याची भूमिका. सकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये कायद्याची काय भूमिका आहे? सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यविषयक अधिकार कायद्याने निर्धारित केलेल्या. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यविषयक अधिकार कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या अधीन राहून वापरण्याची व्यक्तीला असलेली भूमिका किंवा मुभा होय. पुन्हा एकदा एका कायद्याची भूमिका सकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यविषयक अधिकार कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या अधीन राहून म्हणजे मर्यादित राहून वापरण्याची व्यक्तीला असलेली मुभा होय. आता नकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये कायद्याची भूमिका असते. नकारात्मक स्वातंत्र्य हे कायद्याच्या बंधनातून मुक्त असते. नकारात्मक स्वातंत्र्य हे कायद्याच्या बंधनातून मुक्त असते. अशा प्रकारे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये अर्थ, स्वरूप
आणि कायद्याची भूमिका यामध्ये असलेला सहसंबंध आपण व्यवस्थित अभ्यासला आहे. प्रश्न 4 आहे, सहसंबंध स्पष्ट करा. आणि सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी पहिला सहसंबंध दिला आहे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. तर आपल्याला सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य यामध्ये सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर, इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना या निबंधामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य या 2 संकल्पना मांडल्या. म्हणजे इसाया बर्लिन यांनी काय केलं होतं, स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना हा निबंध लिहिला होता आणि ते निबंधामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पना मांडल्या होत्या. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी प्रणालीतून घडली आहे. तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या 2 विचार प्रणालींच्या प्रभावातून घडली आहे. स्वातंत्र्यावरील सर्व निर्बंध नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाकारतात. स्वातंत्र्यावरील सर्व निर्बंध जे काही आहेत ते नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाकारतात. तर सकारात्मक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या मते सामूहिक हितासाठी राज्याचे नियंत्रण आवश्यक आहे. अशा प्रकारे सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना किंवा सहसंबंध स्पष्ट करता येतो. दुसरा सहसंबंध आहे नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क. तर नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क यामध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर, नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग आहे. ते निसर्गतः प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून प्राप्त होतात. वैधानिक हक्क हे राज्याकडून व्यक्तीला दिले जातात. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती राज्याद्वारा निश्चित केली जाते. नैसर्गिक हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर कोणत्या कारणास्तव व्यक्तीला त्या हक्कापासून वंचित केले जाईल हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले असते. अशा प्रकारे सहसंबंध हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीचा स्वातंत्र्याचा विचार स्पष्ट करा. महात्मा गांधीचा स्वातंत्र्याचा विचार स्पष्ट करा. उत्तर, महात्मा गांधी यांनी त्याचे स्वातंत्र्यविषयक विचार हिंदी स्वराज या पुस्तकात मांडले आहेत. महात्मा गांधी यांनी त्यांचे स्वातंत्र्यविषयक विचार हिंदी स्वराज या पुस्तकात मांडले आहेत. महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारतात. महात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारतात. स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज या 2 संकल्पना समाविष्ट आहेत. याचा अर्थ स्वतःवर असणारे राज्य म्हणजे स्वराज. स्वतःवर असणारे राज्य म्हणजे स्वराज. आपण त्याला स्वराज्य असे सुद्धा म्हणतो, परंतु स्वराज म्हणजे स्वराज्य. आपण त्याचा उच्चारात फरक असतो. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना व्यापक आहे. त्यांची म्हणजे कोणाची? महात्मा गांधीची. स्वातंत्र्याची संकल्पना ही त्यांनी खूप मोठी करून ठेवली आहे. केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य नव्हे तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्तता असे त्यांना अभिप्रेत होते. मानवी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यापासून मुक्तता आणि स्वप्रतिष्ठा पुन्हा संपादन करणे म्हणजे स्वराज्य. स्वयंशासन, स्वयंशिस्त, मानवी मूल्ये इत्यादींना महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या किंवा स्वराज्याच्या संकल्पनेत महत्त्व देण्यात आलेले होते. अशा प्रकारे महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्यविषयक विचार स्पष्ट करता येतात. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, मानवी हक्क या संकल्पनेची चर्चा करा. मानवी हक्क या संकल्पनेची चर्चा करा. उत्तर, मानवी हक्क म्हणजे ते हक्क की जे प्रत्येक व्यक्तीस ती मानव आहे म्हणून प्राप्त होतात. ते हक्क आपणास जन्मताच मिळतात. हे हक्क आपणापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे हक्क मानवाचे नैसर्गिक हक्क असतात. ते आपल्याला समाज किंवा राज्याने दिलेले नसतात. ते आपल्यापासून विलग करता येत नाहीत. मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. कोणताही सामाजिक भेदभाव न करता ते प्रत्येक व्यक्तीस दिले जातात. माणसातील मानवी गुणांचा, कौशल्यांचा
व बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात. माणसाची प्रतिष्ठा व मानवी मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क आवश्यक समजले जातात. जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती व संघटना स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणजे आपल्याला काही व्यक्त करायचं असेल, आपल्याला काही बोलायचं असेल, किंवा संघटना स्वातंत्र्य, आपल्याला एखादा गट तयार करायचा असेल, एखाद्या गटात सामील व्हायचं असेल, त्याला संघटना स्वातंत्र्य. जीविताचा म्हणजे आपल्याला जिवंत राहण्याचा, आणि उपजीविकेचा म्हणजे उदरनिर्वाह करण्याचा इत्यादी अधिकारांचा मानवी हक्कात समावेश करण्यात येतो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या सनदेत या हक्कांची विस्तृत म्हणजे खूप व्यवस्थित सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. मानवी हक्कात कालपरत्वे बदल होत असतात. मानवी हक्कात कालपरत्वे म्हणजे काळानुसार बदल होत असतात. 21व्या शतकात प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि माहितीचा अधिकार यांना मानवी हक्क म्हणून स्वीकृती मिळाली आहे. संमती मिळाली आहे. अशा प्रकारे मानवी हक्क या संकल्पनेची चर्चा करता येते. प्रश्न 3 आहे, इसाया बर्लिन यांचा स्वातंत्र्याचा विचार विशद करा. इसाया बर्लिन यांचा स्वातंत्र्याचा विचार विशद करा. उत्तर: इसाया बर्लिन या विचारवंताने त्यांचे स्वातंत्र्यविषयक विचार 1958 साली प्रसिद्ध झालेल्या टू कन्सेप्ट ऑफ लायबर्टी या संबंधात मांडले आहेत. त्याने सकारात्मक आणि नकारात्मक असे स्वातंत्र्याचे दोन्ही पैलू विशद केले आहेत. मी कुणाचाही गुलाम नाही हे विधान नकारात्मक स्वातंत्र्य, तर माझा मीच मालक आहे हे विधान सकारात्मक स्वातंत्र्य दर्शवते. बर्लिन यांच्या नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पनांचे विवरण पुढील प्रमाणे आहे. पहिले आहे नकारात्मक स्वातंत्र्य. नकारात्मक स्वातंत्र्य. बर्लिन यांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर कोणत्याही प्रकारचे बाह्य बंधन नसणे, म्हणजे व्यक्ती बंधनमुक्त असणे असे होय. नकारात्मक स्वातंत्र्य कायद्याच्या बंधनापासून मुक्त असते. दुसरा आहे सकारात्मक स्वातंत्र्य. बर्लिन यांच्या मते सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देणारे आचरण करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे कायद्याने व्यक्तीला तिचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क इत्यादी स्वरूपात दिलेली मुभा होय. अशा प्रकारे इसाया बर्लिन यांचे स्वातंत्र्यविषयक विचार विशद केले आहेत, ते आपल्याला स्पष्ट करता येतात. प्रश्न 6 आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. त्यामध्ये आपल्याला प्रश्न दिला आहे, हक्काची संकल्पना विशद करा. हक्कांची संकल्पना विशद करा आणि त्यासाठी मुद्दे दिले आहेत. हक्काचा अर्थ आणि वर्गीकरण, वैधानिक हक्क, मानवी हक्क. काय आहे? हक्कांचा अर्थ आणि वर्गीकरण, वैधानिक हक्क, मानवी हक्क या मुद्द्यांच्याच आधारे आपल्याला हक्काची संकल्पना विशद करायची आहे. उत्तर: पहिले आहे हक्कांचा अर्थ. मनुष्याला जगण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी अनुकूल परिस्थितीची आवश्यकता असते. सुप्रसिद्ध विचारवंत हॅरॉल्ड लास्की यांच्या मते सामाजिक जीवनातील ज्या परिस्थितीच्या घटकांशिवाय व्यक्तीला आपली सर्वांगीण प्रगती साध्य करता येत नाही, त्या परिस्थितीच्या घटकांना हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. दुसरा आहे हक्कांचे वर्गीकरण. हक्कांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते. आहे नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे. हॉब्स आणि लॉक या विचारवंताच्या मते राज्य पूर्व अवस्थेत म्हणजे निसर्ग अवस्थेत मानव मुक्त होता आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याची मुभा त्यास होती. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क हे नैसर्गिक आणि सार्वत्रिक स्वरूपाचे हक्क आहेत. दुसरा आहे वैधानिक हक्क. राज्याकडून व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या हक्कांना वैधानिक हक्क असे म्हणतात. राज्यघटना किंवा संहितीकरण केलेल्या कायद्यानुसार हे हक्क दिले जातात.
या हक्कांचे स्वरूप राज्यपरत्वे भिन्न असते. कायद्यातील तरतुदीद्वारा या हक्कांची अंमलबजावणी करण्यात येते. कायद्यातील तरतुदीद्वारा या हक्कांची काय करण्यात येते? अंमलबजावणी करण्यात येते. तिसरा आहे मानवी हक्क. प्रत्येक व्यक्तीला ती मानव असल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात त्यांना मानवी हक्क असे म्हणतात. हे हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असतात. त्यांचे स्वरूप सार्वत्रिक असते. त्यात जीवित, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, उपजीविका प्राप्त करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश करण्यात येतो. आता क आहे वैधानिक हक्क. काय आहे? वैधानिक हक्क. तर राज्याद्वारा व्यक्तीला वैधानिक हक्क दिले जातात. ते पुढील 2 प्रकारचे असतात. वैधानिक हक्कामध्ये काय असते? आपलं नागरी हक्क. राज्याद्वारा व्यक्तीला वैधानिक हक्क दिले जातात. ते पुढील 2 प्रकारचे असतात. नागरी हक्क. व्यक्ती आणि व्यक्तीच्या मालमत्तेशी संबंधित हक्कांना नागरी हक्क असे म्हणतात. त्यात जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो. राज्याकडून या हक्काचे संरक्षण करण्यात येते. दुसरा आहे राजकीय हक्क. राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी व्यक्तीला राजकीय हक्काद्वारा प्राप्त होत असते. मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वत्रिक पदग्रहण करण्याचा हक्क, शासनावर टीका करण्याचा हक्क आणि त्यास विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश होतो. सामान्यतः लोकशाही शासन प्रणाली असलेल्या राज्यात नागरिकांना राजकीय अधिकार असतात. आता शेवटचं आहे मानवी हक्क. मानवी हक्कामध्ये मानवी हक्क म्हणजे ते हक्क की जे प्रत्येक व्यक्तीस ती मानव आहे म्हणून प्राप्त होतात. हे हक्क आपणास जन्मताच मिळतात. हे हक्क आपणापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे हक्क मानवाचे नैसर्गिक हक्क असतात. ते आपल्याला समाज किंवा राज्याने दिलेले नसतात. ते आपल्यापासून विलग करता येत नाहीत. मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. कोणताही सामाजिक भेदभाव न करता ते प्रत्येक व्यक्तीस दिले जातात. माणसातील मानवी गुणांचा, कौशल्यांचा व बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी हे हक्क आवश्यक असतात. माणसाची प्रतिष्ठा व मानवी मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क आवश्यक समजले जातात. जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती व संघटना स्वातंत्र्य इत्यादी अधिकारांचा मानवी हक्कात समावेश करण्यात येतो. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या मानवी हक्काच्या सनदेत या हक्कांची विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. मानवी हक्कात कालपरत्वे बदल होत असतात. 21व्या शतकात प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि माहितीचा अधिकार यांना मानवी हक्क म्हणून स्वीकृती मिळाली आहे. अशा प्रकारे हक्काची संकल्पना ही हक्काचा अर्थ आणि वर्गीकरण वैधानिक हक्क आणि मानवी हक्क यामध्ये सविस्तर करता येतो. आता स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणाच्या शेवटी म्हणजे प्रकरणाच्या मध्ये काही प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नाचे आपण थोडक्यात उत्तरे अभ्यासूया. त्यामध्ये पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15 वर करून पहा यावर आधारित प्रश्न आहे. मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या हक्कांची यादी करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या हक्कांची यादी करा. उत्तर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला होता. त्यात समाविष्ट असलेले काही हक्क पुढील प्रमाणे आहेत. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचे, आत्मरक्षणाचे आणि धर्माचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्य आणि रोजगार प्राप्तीचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा आणि राजकीय जीवनात सक्रिय सहभागाचा हक्क आहे. वंश, जात, वर्ण, धर्म इत्यादींच्या आधारे व्यक्तीत भेदभाव करता येणार नाही. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा व समान संधीचा हक्क आहे. अशा प्रकारे मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या हक्कांची यादी करता येते.
आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15 वरच करून पहा यावर आधारित दुसरा प्रश्न आहे. मानवी हक्क उल्लंघनांच्या उदाहरणाची चर्चा करून उदाहरणे नोंदवा. काय आहे प्रश्न? मानवी हक्क उल्लंघनाच्या उदाहरणांची चर्चा करून उदाहरणे नोंदवा. उत्तर: मानवी हक्कांचे उल्लंघन जगातील सर्वच देशात घडते. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. वांशिक संघर्ष. अनेक देशात विविध वंशाचे आणि धर्माचे. श्रीलंकेतील वांशिक संघर्षात असंख्य निरपराध सिंहली व तमिळ नागरिकांची हत्या घडून आली. अमेरिकेत कृष्णवर्णीयावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडतात. पर्यावरणाची हानी. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची आणि मानवी शरीराची हानी होत असते. विकासाच्या नावाखाली जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केल्याने पर्यावरणाची हानी तर होतेच, परंतु त्याचबरोबर तेथील आदिवासी विस्थापित होतात आणि ते रोजगार म्हणजेच उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित होतात. दलितावरील अत्याचार. भारताच्या राज्यघटनेने अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा घोषित केला असला तरी अजूनही दलितावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वारंवार उद्भवतात. दलितांना सन्मानाने जगता येत नाही. त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते. अशा प्रकारे मानवी हक्क उल्लंघनाच्या उदाहरणाची चर्चा करता येते. आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 16 वर चर्चा करा यावर आधारित प्रश्न दिला आहे. आपण भारताच्या संदर्भात जेव्हा हक्कांचा विचार करतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या हक्कांना आपण जास्त महत्त्व देऊ शकतो? राजकीय आणि नागरी हक्क किंवा अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य आणि शिक्षण हे हक्क? तर उत्तर: भारताच्या संदर्भात राजकीय आणि नागरी अधिकार महत्त्वाचे असले तरी या देशातील 30% अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकात त्यांचा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता नाही. पंडित नेहरू यांनी म्हटल्याप्रमाणे नागरी आणि राजकीय अधिकार दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांकरिता निरर्थक असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक व सामाजिक विषमतेचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन केले होते. म्हणून माझ्या मते अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण हे हक्क अधिक महत्त्वाचे आहेत. शासनाने त्यास प्राधान्य देणे आणि त्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भारताच्या संदर्भात किंवा काही देशांच्या संदर्भात आपण जेव्हा हक्कांचा विचार करतो तेव्हा कोणत्या हक्कांना आपण जास्त महत्त्व देऊ शकतो हे आपण पहिले विचार केला पाहिजे आणि त्या म्हणजेच मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या गरजा पहिले पूर्ण केल्या पाहिजेत. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 17 वर चर्चा करा यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत, काही वाक्य दिली आहेत. ती वाक्य वाचवा आणि तुम्हाला काही सुचते का, काही त्या वाक्यावर बोलावंसं लिहावंसं वाटते का ते बघा. तर खालील वाक्य वाचताना आपण ते बघा. पहिलं वाक्य आहे, मी माझ्या घराची रोज स्वच्छता करून कचरा रस्त्यावर टाकतो. हे खरं आहे किंवा खोटं आहे हे प्रत्येकानुसार वेगळं आहे. कोणी टाकतो, कोणी टाकत नाही. तर उत्तर बघा, हे वर्तन बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य या विचाराशी सुसंगत आहे. मात्र सतत विवेकबुद्धीचा त्यात अभाव दिसून येतो, कारण ती व्यक्ती फक्त स्वतःपुरता विचार करते. आधुनिक राज्यात असे अवर्तन अस्वीकार्य आहे आणि असे वर्तन करणाऱ्यास शासन केलेच पाहिजे. असे वर्तन करण्याला शासन म्हणजे एक प्रकारचा दंड केला पाहिजे, जेणेकरून तो आपल्या घरातील कचरा रस्त्यावर टाकणार नाही. दुसरं वाक्य आहे, मी परदेशी प्रवाशांचे त्यांना परवानगी विचारल्याशिवाय फोटो काढतो. मी परदेशी प्रवाशांचे त्यांना परवानगी विचारल्याशिवाय म्हणजे त्याची परवानगी घेतल्याशिवाय फोटो काढतो. प्रत्येक जण असं करत नाही, पण कोणीतरी करत असेल, म्हणून त्यावर उत्तर आपल्याला लिहायचं आहे, हे वर्तन आक्षेपार्ह आहे. म्हणजे हे काहीतरी आक्षेपार्ह आहे, त्याच्यावर काहीतरी आपण आक्षेप घेऊ शकतो, कारण ते अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अतिक्रमण आहे. असे वर्तन स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी विसंगत आणि म्हणून अस्वीकार्य आहे. परकीय प्रवाशांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार करावी
आणि न्यायालयाने त्यात असे वर्तन न करण्याची समज द्यावी, म्हणजेच तो जेणेकरून अशा गोष्टी करणार नाही. तिसरं वाक्य आहे, काही प्रेक्षक, शब्द लक्षात घ्या, काही प्रेक्षक चित्रपटगृहात धूम्रपान करतात. वरील प्रत्येक वाक्यावर स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भात चर्चा करा. यावर आधारित थोडक्यात उत्तर आहे, हे वर्तन स्वातंत्र्याच्या एकात्मतेशी विसंगत आहे. चित्रपटगृहात धूम्रपान करण्यास मनाई असताना धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. असे वर्तन करणाऱ्यास शासन करण्यात यावे. शक्य असल्यास धूम्रपान टाळावे. अशा प्रकारे आज आपण स्वातंत्र्य आणि हक्क या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला